देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्या विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपल्या दक्षिण महाराष्ट्रातील अनेक मंदिरांपैकी सगळ्यात महत्त्वाचं मंदिर म्हणजे आपलं श्री अंबाबाईचं मंदिर कोल्हापूर येथील आणि त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास व्हावा, ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी काशी विश्वनाथ आणि उज्जैन येथील मंदिरांचा विकास केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनही आता पंढरपूर येथील देवस्थानाचा सुद्धा ज्या पद्धतीने विस्तीर्ण असा विकास करत आहे, त्याच धर्तीवर आपल्या अंबाबाईच्या मंदिराचाही विकास व्हावा अशी आपल्या सर्वच कोल्हापूरकरांची फार जुनी इच्छा आहे। त्या इच्छेला अनुसरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांनी PWDच्या मदतीने विहित प्रक्रियेचा अवलंब करून एक कन्सल्टंट नेमलेले आहेत। त्या कन्सल्टंट्सनी आपल्या संपूर्ण परिसराचा अभ्यास करून त्यांना जी कार्यप्रणाली विहित करून दिलेली होती त्या अटी शर्तींच्या आधारे आपण अंबाबाईच्या मंदिराजवळ असणारा ज्योतिबा रोड, महाद्वार रोड आणि बिनखांबी गणेश मंदिराचा रोड आणि जुना राजवाडा या 4 हद्दींच्या मध्ये जेवढी पण जमीन आहे त्या जमीन आणि मालमत्तांचा सर्वे करून तेथील विकास आराखडा बनवण्याचं काम आपण दिलेलं होतं। तो विकास आराखडा आता बनलेला आहे आणि दिनांक 8 जानेवारी रोजी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची जी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्या समितीच्या समोर पहिल्यांदा या आराखड्याचं अधिकृत सादरीकरण करण्यात आलं। त्यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी आपलं समाधान दर्शवलं आणि अधिक व्यापक पद्धतीने या आराखड्यावरचे मतं लोकांची घेण्यात यावीत असेही सूचित केलं। त्या हिशोबाने आपण हा बनलेला आराखडा काल माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांची जी पुण्याला बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांच्यासमोरही याचं सादरीकरण करण्यात आलं। त्यांनीही अतिशय आनंदाने आपलं समाधान नोंदवलं आणि यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदसुद्धा आपले माननीय पालकमंत्री साहेब श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या समक्ष त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी यासाठी लागणारा संपूर्ण 1000 कोटी रुपयापर्यंतचा निधीसुद्धा शासनाकडून उपलब्ध करून देण्याची ग्वाहीसुद्धा आपल्याला दिली। या ग्वाहीस अनुसरून आता प्रशासन यापुढे जाणार आहे आणि स्थानिक जे मालमत्ताधारक आहेत म्हणजे रहिवासी मालमत्ताधारक आणि व्यावसायिक मालमत्ताधारक या सर्वांची पण चर्चा या आधीच सुरू झालेल्या आहेत। तत्वतः सगळ्यांनीच आपल्याला मान्यता दिलेली आहे आणि एक अंतिम भाग यामुळे यासाठी आपण आता दरांचं निगोशिएशनसुद्धा सुरू केलेलं आहे आणि लवकरच या दरांना आपण अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत। यानंतर हा जो संपूर्ण प्रस्ताव असेल तो प्रस्ताव विधी व न्याय विभाग जो माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नियंत्रणाखाली आहे त्यांना हा प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्यांच्या संमतीनंतर यातील भूसंपादनाची आणि रिडेव्हलपमेंटची कारवाई करण्यात येईल। आम्ही प्रशासनाच्या दृष्टीने याला लवकरात लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। निगोशिएशन्स आणि रिडेव्हलपमेंट ही सिव्हिल सेक्टरमधली सर्वात म्हणजे अवघड असणारी बाजू असते की एखादी प्रॉपर्टी जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटला घेतो त्यावेळेस असणारे तेथील मालमत्ताधारक त्यांचे कन्सर्न्स आणि त्यांचं समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रशासनातर्फे सुद्धा सर्व मिळकतधारकांना ही ग्वाही देण्यात आलेली आहे की याविषयी कोणतीही घाई आम्ही करणार नाही। प्रत्येक मालमत्ताधारकाचं समाधान होईल, त्याच्या पोटावर पाय देण्यात येणार नाही आणि सर्वांचं समाधान आणि सगळ्यांच्या सहकार्यानेच ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। आणि काल माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं की जर हा आराखडा इथे आपण करू शकलो तर किमान 10 पट आपल्या पर्यटकांची आणि भाविकांच्या संख्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होईल यात शंका नाही। त्यामुळे आम्हा सर्वांना सर्व लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा याविषयीचा आणखीनच उत्साह वाढलेला आहे। एकंदरीत आपल्या कोल्हापूरचं पर्यटन वाढण्यासाठी अंबाबाईच्या मंदिराचा महिमा आणखी दूरदूरपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि याद्वारे आपल्या जिल्ह्यातील सर्वांनाच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी आता अंबाबाई मंदिराच्या परिसराचा विकास लवकरात लवकर
सर्वांच्या सहकार्याने करण्याचाच प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल. आत्तापर्यंत जवळपास जो प्राथमिक सर्वे केलेला आहे त्यामध्ये 350 ते 400 मिळकतधारकांची आमच्याकडे यादी आहे, परंतु ही यादी आम्ही अधिकृतपणे बनवलेली नाही. या यादीमध्ये बऱ्याच दुरुस्ती पण होणं आवश्यक आहे आणि आता आपल्याला निधी तरतुदीची ग्वाही झाल्यामुळे आता अधिकृतपणे आम्ही या सर्व मिळकतधारकांचा सर्वे करून त्यांना ऑन रेकॉर्ड घेऊन आणि या दराचं निगोशिएशनची प्रोसेस जी भूसंपादनाची प्रोसेस आहे ती आता आम्ही सुरू करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. त्या परिसरामध्ये हेरिटेज आणि ऐतिहासिक वस्तू आहेत, त्याबाबत काय नाही? या परिसरात होणारा प्रत्येक काम हे शासनाच्या सर्व कायदे, सर्व नियम, सर्व अटी शर्ती यांना पाळूनच करण्यात येईल. कोणत्याही अटी शर्तीचा भंग करण्यात येणार नाही याची प्रशासनाला जबाबदारी घ्यावीच लागेल.